पंतप्रधानांना कोणताही विरोध नाही, राजकारण झालं तर बघू। पंतप्रधानांना अशा योजनांचं उद्घाटन करायला मिळणं हे शिवसेनेचं यश। ज्या कामांचं उद्घाटन होतंय ती कामं शिवसेनेनं केली। संजय राऊत यांची मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया। राऊतांच्या टीकेवरती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर। मेट्रोचं काम फडणवीसांच्या काळात सुरू झालं, त्याला विलंब करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारनं केलं। केशव उपाध्येंची राऊतांवर टीका। आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा। आजच्या कार्यक्रमावर टीका करून मुंबईकरांच्या आनंदावर विरजण घालण्याचं काम करत असल्याची टीका। आजच्या कार्यक्रमाशी ठाकरे गटाचा संबंध नसल्याचंही वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार काळातील वादग्रस्त घटनांचीही यादी वाचली। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोदी मुंबईत, हीच सेनेची ताकद। फडणवीसांनी आक्षेप घेतलेल्या कामांचं मोदींकडून उद्घाटन। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजपला टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करत असलेली सगळी कामं आमच्याच काळातील, त्यामुळे त्यांना श्रेय घेण्याचा अधिकार नाही। फडणवीसांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसल्याचं सांगत अरविंद सावंतांची नाराजी। निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर अरविंद सावंत चिडले, तर हा कार्यक्रम सरकारी आहे हे भाजपनं लक्षात ठेवावं, सावंतांचा इशारा। अरविंद सावंत यांनी कार्यक्रम पत्रिका नीट पाहिली नसावी, त्यात सर्व आमदार खासदारांचा उल्लेख आहे। मुंबईवर प्रेम असेल तर त्यांनी कार्यक्रमाला यावं, आशिष शेलार यांचा सावंतांना टोला। पंतप्रधान मोदी मुंबईत आले म्हणजे मुंबई निवडणुका लागतील, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। इतर प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आणि आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी, रोहित पवार यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मेट्रो 2 आणि 7Aचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। विविध विकास कामांचं देखील मोदींच्या हस्ते भूमिपूजन। मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावमध्ये पोस्टरबाजी। बाळासाहेब आणि मोदींचे गिरगावात पोस्टरमध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करताना दिसतायत। पोस्टर अज्ञाताद्वारे लावण्यात आल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीकेसीतील मैदानातल्या सभेसाठी जय्यत तयारी। बीकेसी मैदानावर भव्य रांगोळी। मुंबईमध्ये आज रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम द्रुतगती मार्गावरती अवजड वाहनांना बंदी। मुंबई वाहतूक पोलिसांची माहिती। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। वाहतुकीमध्ये देखील बदल। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 2 तासांसाठी बंद राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणाऱ्या पालिकेच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण। 20 दवाखाने, रुग्णालयांच्या इमारती, रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण यासारख्या कामांचं भूमिपूजन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। या मुहूर्तावर शिंदे गटाच्या नेत्यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन। पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासाठी 250हून अधिक बसेसचं बुकिंग। मुंबई, ठाणे, रायगड तसंच पालघरमधून एसटी बसेस सोडल्या जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त। बीकेसीतल्या सभास्थळीही चोख सुरक्षा व्यवस्था। विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी घेतला आढावा। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल पाहणीसाठी बीकेसीमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी जाऊन केली व्यवस्थेची पाहणी। बीकेसीमध्ये पंतप्रधान मोदींची सभा। मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप मोदींच्या चेहऱ्याचा वापर करणार, राजकीय वर्तुळात चर्चा। मुंबईतील ऐतिहासिक वास्तू सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार। रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सुरुवात। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना समज द्यायची गरज आहे। राज्यात शांतता कशी राखावी हे उद्धव यांनी राऊतांना सांगावं। भाजप नेते आशिष शेलार यांची राऊतांवर टीका। नाशिक, नागपूर विधान परिषद निवडणुकांमध्ये उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये 2 वाजता बैठक। अंबादास दानवेंच्या घरी बैठकीचं आयोजन। नागपूरमध्ये सुधाकर आडवाले यांना तर नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती। विधान परिषदेच्या नागपूर आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीची आजची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक। 24 तारखेला बैठकीचं मुंबईत आयोजन। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये संजय राऊतही सहभागी होणार। जम्मू काश्मीरमधून भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार। दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदम यांना धक्का देण्याची शिवसेनेची रणनीती। माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी होण्याची शक्यता। पार्थ पवार यांनी घेतली मंत्री शंभूराज देसाई यांची भेट। भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। घरातून आजोबा यांच्याकडून अन्याय होत असेल म्हणून घेतली पार्थ पवार यांनी भेट। पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल, पण भेट का घेतली, काय चर्चा झाली हे मला माहीत नाही। गोपीचंद पडळकर यांची पार्थ पवार शंभूराज देसाई यांच्या भेटीवरती प्रतिक्रिया।
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची सभेला पंकजा देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती. प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम 1 कोटी करण्यात येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला निर्णय. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. दावोस परिषदेमध्ये महाराष्ट्रात 1,37,000 कोटींची गुंतवणूक, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. राज्यात यापुढे येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला आवश्यक सर्व परवानग्या 30 दिवसात देण्याची तरतूद असलेला कायदा. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मीटरमध्ये बदल न केल्यामुळे 1000 रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. 16 जानेवारीपासून कारवाईला सुरुवात. मुंबई म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट होणार. कोकण मंडळाचा प्रस्ताव. सांगलीच्या मिरजेतील पाडकाम झालेल्या वादग्रस्त जागेबद्दल उद्या निकाल. काही राहिलेल्या मिळकतदारांचं म्हणणं मांडण्यासाठी 1 दिवसाची मुदतवाढ. उत्तरेकडचा थंडीचा कडाका कमी, याचाच परिणाम म्हणून जालन्यातील मोसंबीच्या दरात तेजी. मोसंबीचा दर 22 ते 27,000 प्रति. बातमी नगरमधून आहे. नगरच्या जामखेड तालुक्यामध्ये ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव. त्यातच रानडुकरांचाही वावर वाढल्यानं शेतकरी हैराण. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणखी एक कारनामा उघड. 40 कोटींची सूत गिरण अवघ्या 14 कोटींना विकल्यानं आजी सीओंची महामंडळाकडून खरडपट्टी. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 5वीतील 80% विद्यार्थ्यांना 2 अंकी संख्येची वजाबाकी, तर 65% विद्यार्थ्यांना भागाकाराचं गणित सोडवता आलं नाही. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या देशभर केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्टमधली माहिती. मुंबई गोवा हायवेवरती भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू. 5 पुरुष आणि 3 महिलांसह लहान मुलगा आणि मुलीचा मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात. पहाटे 4 वाजता झाला अपघात. मानखुर्द ठाणे उड्डाण पुलातील शेवटच्या गर्डरचं काम पूर्ण. 15 फेब्रुवारीपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता. पुण्यामध्ये आचार्य ओशो रजनीश यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अनुयायी दाखल. तर फाउंडेशनकडून भक्तांना आत जाण्यापासून रोखल्यानं ओशोंच्या आश्रमाबाहेर भक्तांचं आंदोलन. बुलढाण्यामध्ये धम्म प्रवचन, धम्मचर्या आणि ध्यानसाधना कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रम प्रसंगी थायलंड येथील जगप्रसिद्ध भंते अजान जैसारो आणि त्यांच्या आर्य संघाचं भारतामध्ये आगमन. हिंगोलीमध्ये कळमनुरी शहरात कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. डोंबिवलीतील पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी. सोहळ्यामध्ये विविध भाषेतील 2 लाखाहून अधिक पुस्तकं आदान प्रदान करण्यासाठी उपलब्ध असतील. बुलढाण्यामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा बजरंग दलाकडून पर्दाफाश. 5 गायींची सुटका, तर चालकाला अटक. गेल्या काही दिवसांपासून बीडच्या लिंबा गणेश परिसरातून वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकार वाढले. वाहन चालक त्रस्त. पोलिसांनी रोडवर गस्त वाढवून तात्काळ आरोपींना अटक करण्याची वाहन चालकांची मागणी. भाजप नेते आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांना धमकी. आरोपी सलीम यमनी चाऊस विरोधात गुन्हा दाखल, तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. अहमदनगरच्या श्रीरामपूर एमआयडीसी परिसरामध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. हत्येचा पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूर शहरातील योगेश्वरी कॉलनीजवळील गणपती मंदिरासमोर तरुणाची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. अनिसचे प्रमुख श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर गोंधळ. हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केल्याचा तरुणांचा आरोप. घरात सुखशांती नांदावी यासाठी सासरच्यांकडून सुनेचा छळ. सुनेवर जादूटोणा करत अघोरी पूजा करणाऱ्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा भानामतीचा प्रकार उघडकीस. एकाच कुटुंबातील 3घांची नावं लिहून उतारा टाकल्यानं खळबळ. नालासोपारा रेल्वे स्टेशन इथे सीसीटीव्ही युनिट बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे सकाळी आग. स्टेशन मास्तर आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. बीडमध्ये बनावट दारू विकणाऱ्या आरोपीला अटक. जामीन मिळाल्यानंतर दुसरीकडे हातभट्टीचा कारखाना सुरू करून दारू विकत असल्यानं कारवाई. नवी मुंबई एनएमटी बसला भीषण आग. प्रसंगावधान राखल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. नालासोपारा रेल्वे स्टेशन इथे सीसीटीव्ही युनिट बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे सकाळी आग. स्टेशन मास्तर आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आग विझवली. जळगावमध्ये महावितरण कंपनीच्या वीज रोहित्राला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. थंडीच्या कडाक्यामुळे हापूस आंब्याचं बिघडलेलं चक्र सुरळीत होण्याची अपेक्षा फोल. केवळ 10% आंब्यालाच मोहर आल्याची माहिती. सोलापूरचा सुबोध भैसारे जेएमएफसी परीक्षेमध्ये राज्यात पहिला. 200 पैकी तब्बल 178 गुण मिळवलेल्या सुबोधच्या यशाचं सर्वत्र कौतुक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील आरवली सोनसोरे गावामध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर. गावात बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यामध्ये पट्टेदार वाघाचा ठिय्या. वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. वाघाला हुसकावून लावण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न. गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी कमांडो पथकाची अनोखी देशयात्रा. C60 दलाच्या 5 कमांडोंनी बाईकवरून 22 दिवसात 6,500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या पानगावातील गायरान जमिनीवरती वनविभागाकडून झाडं लावण्याचं काम सुरू. काल पारधी समाज आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंवरती निलंबनाची कारवाई. विनयभंगाच्या तक्रारीनंतर गृह विभागाकडून तात्काळ दखल. अमरावतीमध्ये महिलांच्या शंकरपटात उन्नती लोया या तरुणीचा पहिला क्रमांक. उन्नतीनं अवघ्या 13 सेकंड्समध्ये अंतर पार केलं. समेट शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्रच राहील. त्याचं पर्यटन स्थळात रूपांतर केलं जाणार नाही. केंद्र आणि झारखंड सरकारचा निर्णय. कोरोनापासून चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला असून भारतामध्ये मात्र लोकसंख्येचा दर वाढलेला आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली वित्त मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला अटक. इतर देशांना गोपनीय माहिती पाठवत असल्याचं उघड. भारतातील दिग्गज कुस्तीपटू जंतर मंतर इथे आज पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता. ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती झालेल्या आरोपामुळे त्यांना पदावरून हटवण्याची आंदोलकांची मागणी. ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची दिल्ली महिला आयोगाकडून दखल. आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी. दिल्ली महिला आयोगाचे आदेश. ब्रिजभूषण सिंग यांनी आरोप फेटाळले. आरोप करणाऱ्यांनी समोर येऊन बोलावं. ब्रिजभूषण सिंग यांचं आव्हान. सुरतमधल्या हिरे व्यापाऱ्याच्या 9 वर्षाच्या मुलीनं घेतली दीक्षा. देवांशी संघवीनं 35,000 लोकांच्या उपस्थितीत जैनाचार्य कीर्तियश सुरेश्वर महाराजांकडून घेतली दीक्षा. तेलंगणातल्या हैदराबादमध्ये भारत राष्ट्र समितीकडून कार्यक्रमाचं आयोजन. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, नवी दिल्ली, केरळ, पंजाबचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची उपस्थिती. देशातल्या सगळ्या महानगरांच्या विमानतळावर गोव्याची फेणी करमुक्त. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली माहिती. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा. त्रिपुराला 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 28 तारखेला मतदान. 2 मार्चला तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी. इंग्लंडमधील सर्वात उंच असलेलं रोलर कोस्टर तोडणार. 32 वर्षांपूर्वी बांधलेलं हे रोलर कोस्टर नव्यानं बांधण्यासाठी तोडलं जाणार. वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आदिपुरुष चित्रपट 16 जूनला होणार प्रदर्शित. वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 2022 मध्ये 4.5 दशलक्ष वाहन विक्रीसह जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह बाजार. भारत सरकारनं चीनमधील 14 ॲपल पुरवठादारांना दिली मान्यता. आयफोन बनवण्यात भारत ॲपल निर्मितीचं केंद्रबिंदू ठरल्यानं चीनसमोर आव्हान. आयफोन 15ची किंमत लीक. आयफोन 15 प्लस 73,448. 15 प्रोची किंमत 89,788 रुपये आणि आयफोन 15 अल्ट्राची किंमत 97,958 रुपये असण्याची शक्यता. BMW कार इंडियाचा नवीन वर्षात धमाका. X7 कारचा फेसलिफ्ट व्हर्जन देशात लॉन्च. होंडा कंपनी करणार होंडा ॲक्टिव्हाचा इलेक्ट्रिक अवतार. 23 जानेवारी रोजी भारतात नवी बाईक येणार. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डन यांचा राजीनामा. 7 फेब्रुवारीपर्यंत कालावधी. 22 जानेवारीला लेबल कॉकस नवीन नेत्यासाठी करणार मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.